पावसाळ्यात नाले तुंबतात, शहरं पाण्याखाली जातात, पण विचारातील घाणीमुळं आयुष्य तुंबतं आणि स्वप्न पाण्याखाली जातात. काही माणसांची एक विचित्र सवय असते, आपल्या घरातील केर कचरा इतरांच्या अंगणात टाकायचा, नवे मुद्दामूनच ढकलून द्यायचा. का कोण जाणे त्यात त्यांना काय समाधान मिळतं. फक्त कचराच नाही तर घाणेरडे टाकाऊ विचारही ते इतरांच्या डोक्यात टाकत असतात आणि समोरचा पुरता फसलाय हे लक्षात आलं की स्वतःची पाठ थोपटून घेतात. कारण आपण विचारांचं प्रदूषण करून नाती गढूळ करतोय हे लक्षात यायला तेवढी निकोप वैचारिकता असावी लागते. आणि हीच ती माणसांची घाणेरडी वृत्ती आहे जी स्वतःचं पाप धुण्यासाठी गंगास्नान करते, पण त्याच वेळी नद्यांना अक्षरशः कचराकुंडी बनवते. ज्या नदीने माणसाला सभ्यता दिली त्याच नदीसोबत माणूस असभ्यता निभावत आहे. हे खरंच खूप दुर्दैवी आहे. हा मुंबईतील नालेसफाईचा व्हिडिओ. इथे तर अक्षरशः ऑटोचा सांगाडा नाल्यातून निघाला आहे. अशानं नाले तुंबणार नाहीत तर काय होणार. ही नांदेडच्या गोदावरी नदीच्या पात्राची स्वच्छता अभियान मोहीम. आपली घाण, आपला कचरा साफ करणं ही कायम इतरांची जबाबदारी कशी असू शकते. त्यातून पसरलेल्या करायचं काय. जरा विचार करण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही का तुम्हाला. कारण नदी स्वच्छ असेल तर पाण्याचा प्रवाह निर्मळ राहील आणि विचार स्वच्छ असतील तर जीवनाचा प्रवाह निरोगी राहील. शेवटी तुम्ही जे द्याल तेच कालांतराने तुम्हाला परत मिळतं. हा सृष्टीचा नियमच आहे. मग ठरवा काय हवं ते. मला वाटतं शेजारच्या अंगणातल्या पारिजातकाच्या फुलांचा सडा आपल्या अंगणात पडावा हे मात्र प्रत्येकालाच आवडतं, होय ना.